7 रेसिपी चॅलेंज. बाय का बाई रे. बोलणं झाल्यानंतर आम्ही असं ठरवलंय आम्हाला आमच्या दिवसाला प्रोडक्टिव्ह बनवायचं. वॅकेशन संपलेत पण कॉलेज मोठं झालंय. कॉलेज आमच्या अजून स्टार्ट झालं नाहीये. आम्ही करणार आहे फूड चॅलेंज 7 days 7 रेसिपीज. 7 days 7 रेसिपीज. सो येस, लेट्स गेट स्टार्टेड. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी रेणुका राऊत आणि आज मला माझ्या बहीण आणि भाऊ दोघांनी सुद्धा दिलंय फूड चॅलेंज. म्हणजे फूड चॅलेंज नाही म्हणता येणार, काही सुद्धा 7 दिवसामध्ये मला 7 रेसिपीज करायच्या आहेत. सो 7 days 7 रेसिपीज वेगवेगळ्या. सो येस, टुडे इज फर्स्ट डे आणि आज मी बनवणार आहे शिरा, गोड शिरा प्रसादाचा. सो लेट्स स्टार्ट विथ दिस. सुरुवात केली आहे. रवा कुठे माहित नाहीये. आता मम्मीला फोन करून विचारायचं रवा कुठे. सो परत आम्ही पुन्हा भेटणार आहे तुम्हाला रवा घेऊन. शोध मोहीम चालू आहे. मम्मी घरी नसल्यावर हे असे प्रकार करायचे म्हटल्यावरती आम्हाला काय वस्तू भेटत नाहीत. वस्तू म्हणजे इन द सेन्स रवा. जे नको ते सर्व भेटेल आता फायनली. मीच सांगितलं होतं तसं पण हिला कुठे रवा. काय म्हणलीस? हे दुपारी जेवलेले भांडे हिने अजून घासले नाहीयेत. तू घासले? 4 मिनिट में 80,000 लोग आए. किती घ्यायचंय? सो हे आहे आमचं माप. दरवेळेस मी बनवत असते. सांगते त्यांना कॉन्टेंट साठी म्हणून घ्यायचंय. बोल लवकर चल. म्हणून ही मला म्हणतीये की कॅमेरा बंद करा आणि मला सांग किती घ्यायचंय ते. मी असं नाही बोलते, मी तुमच्या समोर विचारते तिला किती घ्यायचंय. 2 बास ना? बस झालं. मम्मी पप्पांना पण राहिलं पाहिजे. हो, सगळं तू खाणार आहे का एवढं? चला आता त्यात रवा टाकल्यावर करायचा गॅस चालू. ओ माय गॉड, माहितीच नव्हतं आम्हाला हे. मग कळलं ना आता. सो एक कढईमध्ये 2 फुलपात्रे रवा घेतला आणि तो आता मस्त खमंग ब्राऊन भाजून घ्यायचा. सोयरी ओके. 2 मिनिट मध्येच रवा. फर्स्ट ट्राय. ओके. म्हणून आम्हाला सगळं जळकं पुळकं खायला घालणार आहे. नाही, आता मी दुसऱ्या गॅस पूर्ण करपवलंय. बारीक करणार आहे मी. एकदम थोडस करपलं होतं, पण माझ्यासारखी चूक तुम्ही करू नका. 2 मिनिटं सुद्धा इथून हलू नका गॅस जवळून आणि कंटिन्यू त्याला असं. ओके. तर मी घेतले 2 केळे आणि आम्ही थोडासा किंचित रवा वाढवलाय कारण आम्हाला थोडं कमी वाटलेलं, त्यामुळे म्हणजे तेच फुलपात्र 2.5. हा, अर्धा फुलपात्र जास्त घेतलंय. आणि हे मी घेतले 2 केळे. आम्ही बनवतोय प्रसादाचा शिरा, त्यामुळे ह्या गुड्डीचा स्टाईल मध्ये हा, म्हणजे ती असा बनवते. अशी बारीक बारीक पीसेस मध्ये आपण घ्यायचं आहे. बनाना काय कसं पण कापलं तरी आपण त्याच्यामध्ये शेवटी त्याला हेच करणार, स्मजच करणार. काय फायदा. तेच ते कसं पण कापा तुम्हाला पाहिजे. ओके झालं. बट हे लगेच नाही टाकायचं आपल्याला. पहिलं आपल्याला आता हे थोडंसं ब्राउनिश झालंय, मग आता ह्याच्यात तूप टाकायचं आणि त्याच्यानंतर मग बनाना टाकायचं. पहिलं बनाना नाही, पहिलं तूप टाकायचं. आम्ही बिलकुल पण तेल घालणार नाहीये, पूर्ण तुपाचा करणार. आपण दरवेळेस तुपाचंच करू. आणि दूध पण नाही घालणार आम्ही दूध घालत नाही कारण मला आणि पप्पांना आवडत नाही. मला म्हणजे तिला आणि पप्पांना नाही आवडत. सो झाला आहे आता, म्हणजे ऑलमोस्ट झालाय. अजून तरी 5 मिनिट फ्राय नाही लागेल त्याला. पण आहे का? हो. लाईट तुझ्याकडे का ठेवली?
ओ सॉरी, ही लाईट आहे जी की आम्ही यूज करतो आणि ती मी आता माझ्याकडे अशी ठेवली यूज होती. करतो म्हणजे ती आणल्यापासून युजच केली नाही, आम्ही विसरून गेलो होतो. कशामध्ये? खूपच चांगली आहे ही. कितीला? मी काहीतरी 135 or 140 ला ऑर्डर केली होती. तर हे असं आहे आणि लाईट यूज केलं की असं होऊन जातं, म्हणजे फरक थोडासा फरक पडतो, एवढा नाही बट तरी रात्री उशिरा किंवा म्हणजे अंधारामध्ये शूट करायचं म्हणलं तर चांगलं. त्यासाठी काय काढतेस तर काजू बना नाही, ह्याच्यामध्ये फक्त हे हा आहेत, थोडे आहेत, बदाम पण आहे. ओपन कर. भेटलं का? ओके ओके. हे आमचं घरी बनवलेलं तूप आहे, म्हणजे मम्मीच्या मम्मीने आमच्या आईने बनवून दिलंय. तर मी घेते एक मोठा चमचा तूप, हळू. अजून एक मोठा चमचा तूप. पहिले एवढंच टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. नंतर अजून लागलं की अजून टाकायचं. अजून लागलं की म्हणजे लागणारच आहे, बिकॉज जेव्हा आपला शिरा ऑलमोस्ट पूर्ण होतो तेव्हा अजून एक स्पून टाकून आपण फ्राय करून घेऊ. मला असं वाटतं तू एक फूड चॅनल ओपन कर. हो ना? येस, म्हणजे मी ब्लॉगिंग करते, तू फूड ब्लॉगिंग कर. मला पण असंच वाटतंय. हे झालेत माझे ड्रायफ्रुट्स चॉप करून. आता हे टाकून घ्यायचं. हे आपण तूप टाकल्यानंतर 5 मिनिट परत एकदा मस्त असं फ्राय करून घेतलंय. त्याच्यानंतर आपण टाकणार आहे आता बनाना. ते पूर्ण टाकून द्यायचं आणि ह्याला मस्त असं स्मॅश ह्याच्यातच पूर्ण मिक्स झालं पाहिजे. त्याचा पूर्ण फ्लेवर उतरतो आणि खूप जास्त सुंदर होतो. मला कधी येणार होतं? काय? गिव्ह दिस टू मी. सो गाईज, शी इज कॅमेरा कॉन्शियस. फक्त ऑन यूट्यूब. इंस्टाग्राम जर तुम्ही माझं चेक केलं तर तुम्ही बघू शकता किती डान्सचे रील्स वगैरे बनवत असते. तर एक तांब्या पाणी घ्यायचंय आणि एक साईडला ते उकळण्यासाठी ठेवायचं. थोडंसं आधीच ठेवायचं होतं आम्हाला, पण बोलण्यामध्ये आम्ही विसरून गेलो. आता हे खूप छान प्रकारे ह्याच्यामध्ये बनाना असा मिक्स झालाय आणि खूप छान सुगंध येतोय. मी जरा जास्त स्पष्ट बोलते. येतो म्हणजे बिचारी कधीच काम करत नाही, घाम यायला लागला बघा. एवढा कष्ट करते. असं खोटं नको सांगू माझ्या ऑडियन्सला प्लीज. काय कधी काम करतेस असं माझ्या तोंडात घालतो. सांग जरा. कधी म्हणजे तुम्हाला माहित नसेल, पण रोज संध्याकाळचा स्वयंपाक मीच करते. हॅलो. कधीतरी भाकरी ती करते, कधीतरी नाही, रोज भाकर मी करते आणि ही भाजी कोण करत होतं? आता 4-5 दिवस कोण करत होतं भाकरी? तू. हा, कारण तुला व्हिडिओ काय तुला पिरियड्स होते तर कोण करत होतं? आता कुठं तवा? मग आता 4-5 मग झाले, कधीच झाले. मग करत होते ना मी, म्हणजे मी हा मध्ये 2 दिवस फक्त. फ्राय होतील ना? नाही ते लगेच नाही टाकायचं, नंतर टाकायचे. ते काय होईल आधी टाकलं तर? काय नाही होणार, बट ते पाणी आपण टाकणार आहे ना. उकळलंय पाणी, आता टाक. करू बंद. काय मध्ये बोगदा कशाला बनवतीस? ते राहीन बाजूचं तसंच कच्चं. पण मग ह्याच्यावर लगेच झाकण ठेवायला लागेल ना? अगं तू टाक माझी आई. टाक टाक टाक. बस झालं. ते मिक्स कर. हा, ठेव आता त्याच्यावरती झाकण ठेवलं नाही. झाकण ठेव. आय एम टेलिंग यू ना. लगेच एवढं असं हे कसं झालं? अगर तू ठेव ग माझी माय झाकण. ऑलमोस्ट डन. आता आपल्याला टाकायचंय साखर आणि काजू बदाम.
देन इट्स रेडी टू सर्व. मी बनवलं त्यामुळे सांडव तोंडात गेली अख्खी. एक पण नाही. किती टाकायची? एक. साखरचं मला पण नाही माहिती, मी तर दरवेळेस अंदाजे टाकते. तरी 2 टाकला. 4-5 किती टाकते? 1 4. मला असं वाटतंय की आताच एवढं छान वाटतंय तर टाक अजून, लगेच नको मिक्स करू ना, ते सगळं सोबत 4 करता येतं. हा टाक अजून, बस टाक अजून. लय गोड होईल अगं बाबा. टाक माझी आई. ऑलरेडी हे पण आहे. नाही एवढं? टाक. तेवढं मिक्स कर, त्याच्यानंतर वाटलंच तर टेस्ट करून बघ. मग ड्रायफ्रुट्स पण एकत्र नसते का mix अगं केले? पहिलं ते तर मिक्स कर. हो किती ना. एवढी आळशी नाही, एवढी आळशी म्हणजे हिला 2दा हात चालवायला लागेल म्हणून ही सगळं एकदाच करायचं बघते. तो हे बघा सांडवलं परत. आळशी नाही, पण जर होतंय काम एकत्र तर कशाला आपण 2-2 वेळा करायचं, माझं असंच म्हणणं फक्त. काय नाही. चला मग करू. तर झालाय आता खमंग शिरा एकदम भाजून. खूप छान वास येतोय, सुगंध येतोय, वास नाही. आणि हे आपण टाकले ड्रायफ्रुट्स आणि आता मस्तपैकी ह्याला फ्राय करून घेऊया. तर ड्रायफ्रुट्स टाकल्यानंतर 5 मिनिटं म्हणजे ते पूर्ण फ्राय करून नीट हलवून त्याला 5 मिनिटं ठेवायचं. आणि मग आता झालाय आपला शिरा मस्त असा. ही दर मे बी टेस्ट पण मस्तच असेल. मी टेस्ट केलाय, मस्तच आहे. तुम्ही पण करसा. ह्यांना पण टेस्ट करायचं होतं दोघांना, पण का तर मी केलाय फर्स्ट टाइम, ते पण शिरा, त्यामुळे मी ह्यांना लोकांना टेस्ट करून दिला नाहीये. सो आपण ह्यांचं काय बोलतात रिव्ह्यू. हा एकदम ट्रू रिव्ह्यू भेटणार आहे आपल्याला, म्हणजे तुम्हाला, मला पण. तर मग आपण करूया सर्व. मला असं ते ड्रायफ्रुट्स वरून टाकले असं जास्त बेटर राहिलं असतं ना. ते फक्त असंच ना, म्हणजे दिसण्यासाठी चांगलं राहिलं असतं. मग आपल्याला चांगलं दाखवायचंय पण ना. हो, बट खायचं पण चांगलं ना. छान झालीये म्हणजे तू डिसाइड केलं का? मी खाऊन आम्ही डिसाइड करणार आहे ते. म्हणजे छानच झाली. भरपूर. गॅस कोण बंद करणार? काही सिनी वाढ चालू केलं, गॅस ठेवलाय. केला ना बंद. तेवढं गाईजला दाखवायची काय गरज. चला आता आपण प्रसादकडे घेऊन जाऊया. सगळ्यात पहिला रे आल्याला गेला. त्याला असं वाटतं चांगलं बनलं नाहीये गाईज, पण हा माझा आहे, त्याच्यामध्ये जास्त. इथंच भिकारीपणा चालू केला इथे. शट अप. ओके चला चला गाईज खाऊन घेऊया, नंतर हिला साफ करायचंय सगळं. हा जसं काही रिश्ता आलाय बघायला, आज चालली. हे बघा, हे सदा ना कदा हे असतं. 24 तास तो गेमच खेळत असतो. ठेवा पटकन ठेव फोन. आ गया. टेस्ट करूया आपण, म्हणजे आपण नाही, म्हणजे तुम्ही दोघं टेस्ट करा. दे फोन दे. तर आता तुम्ही Give. तुझ्या वाट्या काढल्यात, देऊ दे मम्मीला. कंटेंट नाही, ती माझी आहे. पटकन बघा खाऊन तुम्ही मला सांगा. ब्लॉग बघता ते किती भिकारी. तुम्ही दोघं असे जवळ जवळ का नाही बसले? मी आता दोघांचं रिॲक्शन कसं रेकॉर्ड करणार? गप बसा, कळलं ना? किती, अरे बघ किती, हे बघ तुम्ही काळे दिसताय हे लाईट काढली की. गाईज बाकी काय नाही, आयफोनची क्लिअरिटी लय बघणार आहे. बाकी काय तुला जे विचारलंय ना ते सांग. हे विचारलंच नाहीये कुणी. सांग पटकन ते खाऊन. छान झालंय. आय विल गिव्ह. पण कुणी रेटिंग द्यायला लावलेच नाहीये, फक्त चांगला झालाय का नाही ते सांगा. असं करणार का? म्हणजे कशाला घेताय मला ब्लॉग मध्ये? हा माहिती आहे चांगली नाही दिसत, पण जाऊ दे आता. मग छान झालाय ना? मग चांगलंच आहे, म्हणजे चांगलंच म्हणायला लागणार. ऑब्विसली गाईज खूप मस्त झालाय. ट्राय करा तुम्ही.
ट्राय करा म्हणजे का मी नेऊन देणार त्यांना. ट्राय करा म्हणजे तुम्ही जशी रेसिपी सांगितली तिने तसं ट्राय करा. हो खूप छान बनवलंय मी. म्हणजे हा ठीक आहे, तसं थोडासा वेगळा बनलाय. म्हणजे तुझ्यासारखी टेस्ट असली पण नाही पाहिजे तसं पण. असतं काय त्याला वाटतं बळबळ खायला लागतं काय. मला कानात म्हणला तो की तू बनवला असतं तेच चालला असतं. ऐकू नका यांचं काय. ही होती रेसिपी आणि खूप छान झालाय. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि ओ येस, फर्स्ट एपिसोड ऑफ. तर मी मोस्ट ऑफ द टाइम्स मी ट्राय करणार आहे की मी काहीतरी असं चटरपटरच बनवणार आहे. सो मीट यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय. आणि चॅलेंज चुकीचं दिलंय मी. लय चुकीचं challenge. आता रोज असलं खायला लागत नाही काहीतरी. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.